हीच ती जादूची जमीन ज्याविषयी मी तुम्हाला सांगत होतो. जादू? ही जमीन जादूची कस काय? अरे या जमिनीवर तर माझी आई 36 वेगवेगळ्या प्रकारची पिके उगवते. ही जादू नाही आहे रवी, ही तर नसीमताईंची शिकवण आहे, ज्यांनी आम्हाला या जमिनीवर हुशारीने काम करायला शिकवले. Geeta is right. The real magic lies in how a single acre has become the key to unlocking independence for 2 lakh women across India. All thanks to the vision of one woman. तुम्ही इथे जे पाहत आहेत हे जादू नव्हे, हे तर कमाल आहे महिलांच्या पुढाकारातून क्लायमेट रिझिलियंट शेतीचा. क्लायमेट रेजी म्हणजे? कल्पना करा की एक पेपर बोट पाण्याच्या प्रवाहात सोडली, ती तरंगते ना. पण जर अति पाऊस पडला तर ती बोट बुडते, आणि जर हाच प्रवाह सुकला तर बोट तिथेच बसून राहते. Now, kids, think of that boat as crops. Some crops drown in too much rain, and some dry up in too much sun. पण क्लायमेट रिझिलियंट शेतीमध्ये आम्ही वर्षभरात 36 प्रकारच्या वेगवेगळ्या पिकं उगवतो. काही पिकं अति पावसामध्ये तग धरून राहतात, काही पिकं कडक उन्हामध्ये टिकून राहतात. पण एवढी सगळी पिके एकाच जागेवर कशी उगतात? हे तुम्ही त्या तज्ञांना विचारा. सगळ्यात आधी आम्ही बांधावरती संरक्षण करणारी पिके लावतो, जसे की घेवडा. You can think of these border crops as gym bouncers that make sure no pests sneak in. आणि आतमध्ये सीझनच्या हिशोबाने वर्षभरात वेगवेगळी 35 पिके उगतात, जसे की डाळ, धान्य, तेलबिया, विविध पालेभाज्या, जे पूर्ण कुटुंबाच्या पोषणाची गरज पूर्ण करतात. And if there are any extra crops, they go off to the market. तो आणि अशा प्रकारे बनतो आम्ही मायक्रो एंटरप्रेनर. म्हणजे बिझनेसमॅन सारखं नाही, बिझनेस वुमन. तुम्हाला शेतीबद्दल एवढी सारी माहिती आहे, तुम्ही पण शेतकरी आहात का? नाही. काय? हो, 2009 मध्ये महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला होता. कुटुंबांना अन्न कमतरतेचा सामना करावा लागला. म्हणून स्वयंशिक्षण प्रयोगातील माझे मैत्रिणी आणि मी उपाय शोधत गावोगावी फिरलो. आणि मग तुम्हाला काय समजलं? In every village Naseem visited, she discovered a pattern. Most farmers grow crops that can be sold but are not practical for daily meals. After all, who can eat sugarcane or soybean every day? This meant that food choices at home were limited, and mothers eating last often had very little left on their plates, causing anemia in some. ॲनिमिया म्हणजे? अशक्तपणा. हे तर खूप चुकीचे आहे. She's absolutely right. Things needed to change. That's when Naseem had an idea. What if women could have 1 acre of land entirely of their own? A space where they had complete freedom to decide what to grow, how to grow it, and what to do with it, without any interference, not even from their husbands. And with this freedom came a colorful harvest, offering women the nourishment they didn't have before, straight from their very own acre of land. कुटुंबाशी बोलून आम्ही 1 एकर जमीन आमच्या पद्धतीने तयार करण्यासाठी घेतली. आता आपल्यासाठी व आपल्या कुटुंबासाठी भरपूर अन्न पिकत आहे. आणि सर्वात महत्त्वाचे, या स्त्रिया फक्त अन्न उगवत नाही, तर अगदी बियाणे निवडण्यापासून ते विक्री करण्यापर्यंत सर्व निर्णय स्वतः घेतात. पण लक्षात ठेवा, एकमेकांना मदत करूनच आपण एकत्र पुढे जाऊ शकतो. Across 500 villages in India, thousands of women are turning the 1 acre model into change. They are leading in climate resilient agriculture, harnessing multi-cropping to enrich the soil, save water, and build a sustainable future for generations to come. And at the heart of it is Naseem Sheikh, empowering grassroots women and proving time and again that when women lead, communities thrive.